आमदार संजय गायकवाड आपल्या सोबत आहेत। भाऊ, जी मंत्रालयातली कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनच्या संदर्भामध्ये आज सुनावणी होती। हायकोर्टानं पुन्हा एकदा आदेश दिले की मंत्रालयातल्या कॅन्टीनची तपासणी करा म्हणून वकिलांना आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांना। बघा, मी 30-40 वर्षापासून मंत्रालयामध्ये किंवा कॅन्टीनमध्ये तिकडे आम्ही जेवण करतो, पण मागचा प्रकार महाराष्ट्राने बघितला आहे की मी चिडून माझी काय भूमिका होती। आज जर हायकोर्टाला याची दखल घ्यावी लागते तर कल्पना करा की महाराष्ट्राचं सर्वोच्च जे स्थान आहे ते मंत्रालय आहे आणि त्या ठिकाणी जर कोर्टाला आदेश द्यायची वेळ पडते की तिथलचं कॅन्टीन कशी आहे ती चेक करा आणि हायकोर्टाचा आदेश सकाळी होतो आणि एफडीची टीम दुपारी जाते आणि त्या 4 तासामध्ये ते सगळं कॅन्टीन साफ करून टाकतात। याचा अर्थ आमची काय जी काही भूमिका ठीक आहे, आमचा मार्ग जरी चुकला असेल तर हे सगळं कसं चाललंय हे सगळ्यांना माहिती आहे। पण माझी हायकोर्टाला आणि शासनाला विनंती की केवळ एका मंत्रालयातली कॅन्टीन हे साफ करून चालणार नाही, संपूर्ण राज्यातल्या कॅन्टीन साफ करण्यासंदर्भात हायकोर्टाने पण निर्देश दिले पाहिजे आणि शासनाने पण अशी कारवाई केली पाहिजे, कारण हे सगळीकडे असंच आहे। आज रस्त्यावर म्हणजे पनीर येणं आता बंद झालं, आता बोगस दूध बंद झालं, बोगस तूप येणं बंद झालं, अचानकपणे या सगळ्या गोष्टी बाजारातून गायब झाल्या। याचा अर्थ काय होता? तुम्ही लहान लहान लेकरांना जहर पाजून राहिले होते, वृद्ध म्हातारा लोकांना तुम्ही तुपाच्या ऐवजी त्यांना विष खाऊ घालत होते, पनीरच्या ऐवजी तुम्ही विषाचे तुकडे खाऊ घालून राहिले होते। तर हे जे एक अधिकारी महाराष्ट्रामध्ये सगळं कारवाई करतो तर निश्चितपणे त्याचंही अभिनंदन केलं पाहिजे आणि ह्या कारवाया महाराष्ट्रभर झाल्या पाहिजे, तेव्हा कुठं राज्यातल्या तरुणांचं, मुलांचं, महिलांचं, वृद्धांचं आरोग्य चांगलं राहील। कुठेतरी उशीर झालाय या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी। अधिकारी कोर्टाचा आदेशाचा निकाल पहिली गोष्ट यांना कळायलाच पाहिजे नव्हता आणि अचानकपणे ही धाड पाहिजे होती। हे सगळे आयटीत दुपारी 1 वाजता चालले, यांना जर माहिती की आपला निकाल येऊन आला ताबडतोब 10 वाजता यांची टीम त्याच्या दारात हजर पाहिजे होती। हायकोर्टाचा आदेश येतो, मग कॉफी घ्यायची, मग तिथं जायचं। 3 तासात काय साफ करता येत नाही? 3 तासात माणूस भारत सोडून पळतो बाहेर, तिथं कॅन्टीन साफ करायला। ज्यावेळेला तुम्ही हे संपूर्ण प्रकरण जेव्हा उघडकीस आणलं होतं त्यावेळेला तुम्ही तिथल्या त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, मात्र ज्यावेळेला आज सुनावणी होते तर सुनावणी दरम्यान जे वकील आहेत, सरकारी वकील, ते एफडीएच्या वतीने म्हणतात की त्या ठिकाणी 58% स्वच्छता आहे। खरं स्वच्छता होती? बघा, ज्यावेळेस आम्ही तो प्रकार केला, एफडीएने स्वतः 79 त्रुटी काढल्या होत्या की 79 पॉइंट्स याच्यामध्ये आहेत। स्वच्छता नाही, उंदरं फिरतात, ते घाणेरड आहे, शिळ आहे सगळे। मग अचानकपणे 79 त्रुटी काढल्यानंतर पुढे तुम्ही त्याला क्लीन चिट कशी दिली? 79 चिट मध्ये काहीच सापडलं नाही तुम्हाला? आमच्यासारखे सांगतात की आम्हाला शिळे म्हणजे अनेक आमदार बोललेत, कॉक्रोच पडतात, पाली मिळतात, उंदीर सापडतात आमच्या जेवणामध्ये आणि 79 त्रुटी काढून यांना नंतर हे क्लीन चिट देतात। हे सगळे पैसे देऊन घेऊन यांचे हप्ते बांधलेत सगळे एफडीच्या लोकांचे महाराष्ट्रभर। पण आता अधिकारी तुकाराम मुंडे आलेत, काही फरक पडेल असं वाटत नाही? तुकाराम मुंडे सारखे अधिकारी याच पदावर कायम ठेवायला पाहिजे, तेव्हा केव्हा महाराष्ट्रातले हे जीव घेणे प्रकार, लोकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार थांबतील। नक्कीच। तर हे होते आमदार संजय गायकवाड। कॅमेरामन निलय देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।